नागपूर जिल्ह्यातील उन्हाळा. अबे राजू, अबे गणपत, केवढ्यानं ऊन तापते बे आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये. हो ना गा, आपल्या नागपूर जिल्ह्याची तपनच अतोनात आहे. आता का म्हणतेस कोणाला? कोणाच्या हातची गोष्ट हो का गा? हे आता नैसर्गिक देण झाली. तुझाही म्हणणं बराबरच आहे. कोणाच्या काही हातची गोष्ट तर आहे नाही. ऊन तापणे म्हणजे उन्हाळा आहे तर आहे, मनमानी उन्हाळा तापते. इकडं ना तिकडे घराच्या बाहेर नाही निघूसा लाग. माणसाचा डोका असा दुखते का काही सांगूच नको भाऊ. तपनाच्यान आता पाय आपल्या बाजूला चंद्रपूर जिल्हा आहे, भंडारा जिल्हा आहे, गडचिरोली जिल्हा आहे, गोंदिया आहे, गडचिरोली, चंद्रपूर, हे सगळे आपल्या जवळ आहेत. विदर्भामध्ये. आपल्या विदर्भामध्ये एवढी ऊन तापते का काही सांगूच नको भाऊ. ना आपण राहतो नागपूर जिल्ह्यामध्ये, तर आपली ऊन तर एवढ्यानं तापते का मला वाटते काय सगळी ऊन आमच्या नागपूर जिल्ह्यातच पडते. अगं नाही गा दिवाकर भाऊ. आता उन्हाळ्याच्या दिवसात म्हणून ऊन तापते, थंडीच्या दिवसामध्ये थंडी लागते. आता कोणाला काय म्हणशील? चल बरं आता माटा म्हणला मस्त थंडा थंडा पाणी पिऊन येऊ. अगा मी मटकाच नाही घेतलो ना गा. माठातलं पाणी पिऊन म्हणतेस पण. अगा दिवाकर भाऊ, एकान मटका तर घ्यायला पाहिजे ना गा. अबे तसा नाही राजू. तुला सांगू का, मागेच नाही का एक मटका घेतलं होतं. माझ्या पोरानं धरलं ना दचडलं. तो मटका फुटला. आता का करू मी? आता आमच्या गावामध्ये मटका भेट नाही. आता दूर जावं लागेल मला 5 किलोमीटर तिकडं. तेव्हा कोठी मटका भेटल. घेऊन आणावं लागते ना गा. फटफटी धरून जावं लागते, पेट्रोल नास होते. सायकलनं जावं लागल. तेव्हा कोठी मग पेट्रोल पाणी नाही लागत. गरीब माणूस का करशील? तुझाही म्हणणं बरोबरच आहे. गा तर चल ना गा, आईस्क्रीम खाऊ, माठातला पाणी नाही पिवत, काहीतरी थंडा थंडा खाऊ म्हणतो. बढियापैकी. उन्हाळ्याचा दिवस आहेत तर. खाऊन ना गा खाऊन. अगा तुला सांगू का दिवाकर भाऊ, हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खरी गंमत नाही का थंड्या वस्तू खाण्यातच आहे. मस्त कच्चे कच्चे आंबे खावायचे, मस्त आंब्याचा रस प्यावायचा, मस्त आईस्क्रीम, कुल्फी, बढिया एक नंबर, लस्सी, मस्त थंड्या थंड्या वस्तू खावायच्या, मस्त मजा येते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. मग काही नसे, आताच मस्त खाऊन टाकू. मस्त तोच म्हणतो. मस्त बाहेर हिंडता फिरता तपनामध्ये जास्त हिंडूही नाही. बढियापैकी सावलीत जाऊ ना खाऊन टाकू, असं नाही का गा? चल बरं म्हणतेस तर ठीक आहे. चल बरा, आईस्क्रीम नाही तर कुल्फी भेटल तर खाऊन टाकू. चल बरा. उन्हाळ्याच्या दिवसात आईस्क्रीमच्या ठेल्यावर आईस्क्रीम खायला गेल्यावर. अरे मोहन, मोहन, एक नंबर आईस्क्रीमचे दुकान लावलास का? अरे का म्हणते दिवाकर भाऊ, कसा काय येणार झाला इकडं दुकानाकन? एक दिवस ती येस नाही. अरे का मोहन, दुकान तर लावलास मस्त आईस्क्रीमची. एक नंबर. पण वरून एकान ग्रीन पाल बांधायला पाहिजे. केवढ्यानं ऊन लागते. आईस्क्रीमची दुकान लावलास, वरून एकान ग्रीन पाल बांधून टाकला असतास म्हणजे कसे तपन तेवढी नसती लागली. नाही ते एखाद्या मस्त सावलीमध्ये झाडाखाली लावा दुकान. ह्या तपनामध्ये लावतेस. आम्ही आईस्क्रीम खावायला आलो तर सगळे आईस्क्रीम पिघलावाचं काम. अरे का राजू, नाही पिगलं ना गा आईस्क्रीम. कायले मनमानी उतावला होतेस ते एवढ्यानं. चल बर, तिघाला एक एक आईस्क्रीम दे बरं मस्त. मलाई टाकून. चल बरं, 5 वाली देऊ का, 10 वाली देऊ का, 15 वाली देऊ का, 20 वाली देऊ? सांग बरं. अगं दे ना का 10-10 वाल्या. 10-10 वाल्या 3 दे तिघाला. एक नंबर मध्ये. अरे वा, एक नंबर आईस्क्रीम बनवलास का? मग तू घरीच बनवतेस का क्रीम टिकनाल घेऊन आणतेस? अगं का दिवाकर भाऊ, टिकनाला घेणं परवड नाही का? मस्त तो आमच्या गावचा रामप्रसाद नसेत का, त्याच्या म्हशीचा दूध घेतो. आणि तेथेच आपले सगळे मसाले वगैरे आपला सगळे ॲड करतो. जे काय आईस्क्रीम बनवायला लागतात, क्रीम बनवायला लागतात, आणि मीच घरच्या घरी बनवतो. आणि हे कोणं वगैरे नाही का, कोणं घेऊन आणतो आईस्क्रीमचा, आणि क्रीम घरीच बनवतो. चल बर, चांगला धंदा आहे ना. का करशील? बेरोजगार माणसाला रोजगार भेटून राहिला, मस्त आहे एक नंबर काम. मग नाही तर का तर गा, नाही तर आम्हाला पाहिजेच ना. आता आता आम्ही तिघही खाली जाऊ. का करशील तर का? मोठ्याला ऊन लागते का? आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये. का हो म्हणतेस आपल्या नागपूर जिल्ह्याची तपन, मनमानी तपन लागते. चल बरं गा, बरं ठीक आहे. चल बरं ठीक आहे, आता मग भेटू. मोठ्याने ऊन लागते, आता सीधा घरी जातो ना आम्ही. मस्त पंख्याच्या हव्यामध्ये झोपतो एक नंबर मध्ये.
तर भावांनो, व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओला लाईक करून टाका. मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. मग ठीक आहे, धन्यवाद. मोठ्यानं ऊन लागते का भाऊ आता आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये? चला बरं, ठीक आहे, धन्यवाद.